या ठिकाणी सुदेशजी शिगवण यांना विनंती करतो की आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। षटकाराचं पारितोषिक जातंय रोहित आणि अजय यांना चौकाराचं पारितोषिक जातंय आणि मॅन ऑफ द मॅच सुयश। या ठिकाणी सामन्याकडे जाऊया। गणेशवाडी संघ या ठिकाणी फलंदाजी करताना आणि गोलंदाजीचे धुरा सांभाळतायत गोल्डन स्टार पन्हाळजे संघातील एक नवनिर्वाचित गोलंदाज दशरथ, एक युवा गोलंदाज आहेत। या ठिकाणी पाहूया आपल्या खेळाचं प्रदर्शन कशा प्रकारे करतायत आणि मारण्याचा चेंडू पर लेगच्या दिशेने मारलेला चेंडू एक धाव येऊ शकते आणि एक धाव पूर्ण केलेली आहे। या ठिकाणी गणेशवाडी संघातून नितेश घरटकर फलंदाजी करताना पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतात आणि स्क्वेअर मारा। या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय वाईट, अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते। खरोखर दशरथ या ठिकाणी काहीसा स्क्वेअर मारा करताना आपल्या संघाची धुरा त्यांच्या खांद्यावरती असताना या ठिकाणी अतिरिक्त धाव देत आहेत। नितेश घरटकर आपल्या संघासाठी किती धावा या ठिकाणी खेळून काढतात ते पाहूया आणि पुन्हा या ठिकाणी फटकेबाजी करण्याच्या नादात या ठिकाणी मिस झाले, डॉट बॉल झालेला आहे। दशरथ यांचा पुन्हा कमबॅक झालेला आहे, निर्धाव चेंडू फेकलेला आहे। त्याचप्रमाणे भावेशजी लोंढे कुठे असतील तर त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। भावेशजी लोंढे, सुदेशजी शिगवण, राहुल मांजरेकर या ठिकाणी झेलचा खतरा आणि या ठिकाणी झेल घेतलेला आहे। पंचांचा इशारा येतोय, काय येतोय पाहूया, आउट। या ठिकाणी गणेशवाडी संघाला झेलच्या नितेशच्या रूपाने पहिला झटका मिळालेला आहे आणि त्यांची जागा घेण्यासाठी कोण जाते पाहूया, सुचित, गणेशवाडी संघाचा ऑलराउंडर तडकेबाज फलंदाज सुचित भानसे, द बॉस। सुचित भानसे यांची बॅट जर का चालली तर त्या खरोखर धावांचा डोंगर या ठिकाणी उभारू शकतात, परंतु प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी क्रीज वरती किती वेळ टिकतो यावरती आपल्या यावरती धावा अवलंबून असतात। सुचित स्ट्रायकर, पाहूया आपल्या संघाला कितपत धावांचं योगदान देते। दशरथ षटकाची समाप्ती झालेली आहे। पलंजे संघाकडून दुसरं षटक घेऊन येत आहेत अजय। विकेट कीपर रामान नाचरे, आपणास विनंती आहे की लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे। पंचांना विनंती आहे लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे। पन्हाळजे संघ या संघाला विनंती आहे, आपण सकाळपासून सामने खेळत आहोत, त्यामुळे आपण फिल्डिंग कोणत्या दिशेला असेल याचा अभ्यास करूनच मैदानात उतरायचा आहे। पाहूया अजय यांचा सामना सूचित कशा प्रकारे करतात।
पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी आणि स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला पाहूया त्यांच्या किती धावा निघतात. एक धाव पूर्ण आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी दुसरी धाव घेण्यामध्ये सक्सेस झालेले आहेत सुचित भानसे यांचं खातं या ठिकाणी ओपन झालेलं आहे. 2 धावा. हॅलो सुचितने एक जबरदस्त प्रहार करून 4 धावेच्या दिशेने लगावलेला एक कॅमेरामॅनच्या दिशेला लगावलेला जोरदार फटका. 4 धावा. खरोखर सुचित जबरदस्त फॉर्म मध्ये आहे आणि गणेश शिवाडी संघासाठी तो मोठा तारणहार म्हणजेच बिग बॉस सुचित. बघूया आपल्या फलंदाजी मधून अजून किती धावा कुठतोय. फळांजे संघावरती मोठं प्रेशर. सुचित समोर पहाडासारखा उभा आहे. बघूया त्याची बॅट म्हणजे तळपती तळवार. त्याची बॅट पकडण्याची स्टाईल नजाकत खूपच सर्वांपेक्षा वेगळी आहे आणि त्यामुळेच तो जोरदार फटके मारू शकतो. आणि स्लो वरचा फटका बॉल होता. त्या फटक्यावरती सुद्धा त्या बॉलवरती सुद्धा 1 बाउन्स. चेंडू पकडला गेलाय आणि 2 धावा वसूल झाल्या. 2 धावेच्या संख्येने वाढलेली धाव संख्या 15. दुसरं षटक प्रगतीपथावर. 15 धाव संख्येवरती गणेशवाडी संघाचं चाललेलं हल्लेलं हे धावफलक सुचितच्या रूपाने एक चौकारच्या मदतीने वाढलेली धाव संख्या 15. पुन्हा एकदा सुचित सामना करेल आणि हा जोरदार प्रहार हवाई प्रहार केलाय सुचितने. बघूया या ठिकाणी झेल होतोय का आणि या ठिकाणी गचा क्षेत्ररक्षण आणि झेल सुटलेला आहे आणि पुन्हा एकदा एकेरी दुहेरी धाव घेऊन सुचितला स्ट्राइक वरती ठेवलंय. खूप मोठं नुकसान पळांच्या संघासाठी होते आणि जीवनदान दिलंय ते म्हणजे कोणाला तर सुचित भानसे याला बिग बॉस ज्याला म्हटलं जातं त्या सुचित भानसेला जीवनदान देऊन सामन्याचं संपूर्ण चित्र पालटण्याचं काम या क्षेत्ररक्षणाने केलेलं आहे. बघूया आता मात्र सुचितला जीवदान भेटलंय आणि त्या जीवदानाचा फायदा किती उचलतोय सुचित आपल्या संघासाठी गणेशवाडी संघासाठी. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 श्री भगवान दादा पाटील क्रीडांगण दातिवली दिवा पूर्व या ठिकाणी संपन्न होताना 2 दिवसाची ही लीग स्पर्धा या ठिकाणी आपण खेळतोय आणि सर्व जगभरातून प्रेक्षक पाहतात. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहाराच्या नादामध्ये लेग कट घेऊन चेंडू सरळ विकेट किपरच्या मागे 1 बाउन्स 2 बाउन्स 4 चेंडू गेल्या सीमारेषा पार चौकार संगीत. ने आपल्या खांद्यावरती आणि खरोखरच तो गणेशवाडी संघासाठी दारू मदार ठरतोय. पुन्हा एकदा एक तळपती तलवार हातामध्ये घेऊन सुचित वार करण्यास सज्ज आहेत त्या चेंडूवरती. आता मात्र एक सुंदर असा फटका खेळून त्या फटक्यावरती सुद्धा 2 धाव घेतलेल्या सुचितने. नॉन स्ट्रायकर यांचा खेळाडू मात्र धावा घेण्याचं काम करतोय आणि 3ऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर गणेशवाडी संघाची झालेली धाव संख्या 23. 2-3 लॉस ऑफ 1 विकेट. सुचित आणि जितेश काय कमाल करतोय. शेवटचे 2 षटक बाकी आहेत. 2 षटकामध्ये हानामारीचे षटक पंचांनी थोडा स्पीडअप घ्यायचा आहे. अजूनही आपल्याला बरेचसे सामने खेळवायचे आहेत.
षटक समाप्त झाल्यानंतर त्वरित राखीव खेळाडूंना मैदान गाठायचा आहे आणि त्वरित 1 मिनिटाच्या आत मध्ये पुन्हा माघारी परतायचं आहे. पुन्हा एकदा सज्ज शुभम पळांजे संघाचा हा युवा गोलंदाज शुभम आपल्या संघासाठी काय कामगिरी करतोय आणि त्याचा सामना करेल जितेश. राईट हँड बॅट्समॅन जितेश आणि लेग साइडला फटकावलेला हा चेंडू, या चेंडूवरती 1 धाव घेतले आणि सहजच धाव घेऊन सुचितला स्ट्राईक दिली आहे. कारण सुचित एक उत्कृष्ट फलंदाज आहे आणि बहरामध्ये आहे, फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे सुचितला स्ट्राईक देणं गणेशवाडी संघासाठी हितकारक आहे आणि ती संधी साधून जितेशने सुचितला स्ट्राईक दिलेला आहे. बघूया सुचित पुन्हा एकदा काय पराक्रमाचा तमाशा या ठिकाणी दाखवायला लागेल आणि तरच पुढील फेरीसाठी दोन्ही संघ पैकी एक संघ पात्र ठरेल. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हारेल त्याला मात्र घरचा रस्ता धरावा लागेल. आणि पुन्हा एकदा लूज फिल्डिंग या ठिकाणी होते आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा नजराना या ठिकाणी बघायला मिळतोय फळांचे संघाकडून आणि त्या फटक्यावरती 2 धावा घेतल्या सुचित आणि जितेश यांनी. फळांचे संघ तसा या विभागामध्ये अजिंक्यतारा जर स्पर्धा सोडल्या तर इतर स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो. परंतु अजिंक्यतारा ही मानाची स्पर्धा आहे. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक या ठिकाणी संपन्न होत असताना सन्मानाची, मानाची आणि संघर्षाची ही ट्रॉफी म्हणून दापोली तालुक्यात नव्हे तर रत्नागिरी जिल्ह्यात या ट्रॉफीचा मान आहे, सन्मान आहे. पुन्हा एकदा हवाई प्रकारच्या नादामध्ये आता मात्र कोणतीही चूक केली नाही फिल्डरने आणि एक सहज झेल टिपलाय सुचित याचा आणि सुचितने मात्र एक सोपा झेल देऊन माघारी परततोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आता जातोय निखिल. सुचितने वैयक्तिक 18 धावा या ठिकाणी केल्यात आपल्या संघासाठी. 18 धाव्यावरती तो बाद झालाय. बघूया निखिलला काहीसं कान मंत्र देताना सुचित. आता मात्र निखिल आणि जितेश याची जोडी गणेशवाडी संघासाठी कुठपर्यंत स्कोर नेऊन ठेवते, धाव फलक काय सांगेल हे येणारे काही चेंडू सांगतील. 2 षटक प्रगती पथावरती आहे. शुभम जर्सी नंबर 17 शुभम जर्सी नंबर 17 सामना करेल निखिल. सुंदर असं फिल्डिंग क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे, परंतु क्षेत्ररक्षणाकडून तेवढीशी चांगली फिल्डिंग होत नाहीये फलंदाज संघाकडून. आणि हा अंपायरच्या हात भूमी समांतर आणि धावा येतात अव्वंतर. 1 धावेची भर आणि वाढलेली धावसंख्या होते 27 धावा. आता मात्र काहीतरी करावं लागेल. हाणामारीचं षटक जे म्हणतो आपण, डेथ ओव्हर जी असते त्या डेथ ओव्हर मध्ये फलंदाजी करावं लागेल आणि गोलंदाजांना सुद्धा त्यावरती अंकुश ठेवावं लागेल. तरच एक समाधानकारक धाव फलक या ठिकाणी होईल आणि फलंदाज संघासाठी एक हॅलो हॅलो पुन्हा एकदा स्वैर मारा. अंपाच्या हात भूमी समांतर आणि धावा येत आहेत अव्वंतर. शुभम काहीसा चकमा खातोय जितेश साठी. जितेश एक मूर्ती लहान पण कीर्ती महान होण्याच्या मार्गावरती एक नवोदित फलंदाज म्हणून गणेशवाडी संघाकडून यावर्षी पदार्पण करताना आणि पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला फटका जातोय मैदाना गुदगुळा करत सीमा पार चौका डीजी. पडलेले दिसत नाही, परंतु अजूनही त्यांच्याकडे 4 षटक बाकी आहेत. ते म्हणजे फलंदाजी मधून ते काहीतरी करतील आणि आपल्या संघाला पुढील फेरीमध्ये घेऊन जातील. दोन्ही संघ लुझर आहेत, हारलेले संघ पराजित संघ आहेत आणि यातून जो जिंकेल तो
क्वालिफायर मध्ये प्रवेश करेल, सुपर 8 मध्ये जाईल. जिंकलेला संघ आणि हारलेला संघ सह्याद्री क्रिकेट संघासोबत पुन्हा एकदा रण मैदानात उतरेल. फुलटॉस चेंडू फटकावला, लेग साइडला दिलाय फटका, गेलाय षटकार आणि हा अंपायरने दिलेला आहे नो बॉल, षटकार, फ्री हिट. डीजे दादा वाजव. बत्ती काय जळत नाही, मात्र या ठिकाणी बत्ती बुजवले विझवले ते जितेशने. वळंजे संघाची 6 धावेचा फटका या ठिकाणी खेळलाय आणि फ्री हिट असणार आहे आता मात्र या चेंडूवरती. बघूया काय करतोय फ्री हिट वरती जितेश. सुचित बाद झाल्यानंतर संपूर्ण धुरा सांभाळलाय जितेशने आणि या फ्री हिट वरती त्याला काहीतरी करारनामा करावा लागेल आपल्या संघासाठी. आणि जोरदार प्रहार करायच्या नादामध्ये फ्री हिट आहे मित्रा. या ठिकाणी धावचीत होता होता वाचलेला आहे. खेळाडूला सुद्धा फलंदाजाला सुद्धा माहित नव्हतं की फ्री हिट आहे, मी धावू शकतो. काहीच मिसअंडरस्टँडिंग या दोन्ही संघाकडून झाली आणि खेळाडूकडून होताना पाहायला मिळतंय. त्याला मला वाटतं जितेशला स्ट्राईकच ठेवायची होती, कारण त्याने आधीच्या चेंडूवरती 6 धावेचा फटका मारला होता, षटकार खेचला होता. आणि निखिलला आता मात्र स्ट्राईक घेतोय निखिल. प्लीज आउट झालेल्या खेळाडूने मैदानात जायचं नाहीये. कोणतीही जोपर्यंत षटक संपत नाहीये तोपर्यंत आणि कमिटीची परवानगी इथून घेऊनच मैदानात जायचं आहे. प्लीज सहकार्य करा, नाहीतर कमिटीकडून पेनल्टी लावली जाईल याची नोंद घ्यायची आहे. पुढील गोलंदाज नितेश, चौथं षटक घेऊन आलाय फळंजे संघाकडून नितेश, जशी क्रमांक 01. आता मात्र पुन्हा एकदा सामना करेल जितेश आणि नितेश. ही जोड गोळी बघूया काय करते, एकमेकांना विरोधात उभी आहे आणि हा जोरदार प्रहार केला गेला लेग साइडला, गगनभेदी येतोय षटकार. डीजे चला, जे एक्स्ट्रा कमिटी मेंबर आहेत त्याने बाउंड्री लाईन वरती थांबायचं आहे, जेणेकरून आपला सामन्याला विलंब होणार नाहीये आणि बाहेर गेलेला चेंडू पुन्हा मैदानात लवकरात लवकर कसा येईल याची दोन्ही यजमान जे संघ आहेत गणेशवाडी आणि संघर्ष भागनेवाडी या दोन्ही संघांना विनंती आहे की आपले एक्स्ट्रा खेळाडू बाउंड्री लाईन वरती तैनात करायचे आहेत, जेणेकरून आउट ऑफ पार्क गेलेला चेंडू पुन्हा मैदानात येईल आणि आपला गेम सुरळीत सुरू होईल याची दक्षता घ्यायची यजमान संघाने. बघूया, जितेशने मात्र या ठिकाणी नितेशचा समाचार घेतलाय, खरपूस समाचार घेतलाय आणि पहिल्याच चेंडूवरती एक धडाकेबाज षटकार लगावला. पुन्हा एकदा सामना केलाय आणि हा मला वाटतं चेंडू स्वेर चेंडू आहे आणि पंचांच्या हात भूमी समांतर होत आहेत, धावा येत आहेत अवांतर 6 धावा आणि हा स्वेर चेंडू. अशा वाढलेली धावसंख्या 48. लॉस ऑफ 2 विकेट. नितेश पुन्हा एकदा सज्ज जितेश साठी. पहिल्या जितेशच्या जर बॉलिंगचा समाचार कसा घेतोय पुन्हा एकदा पाहायला मिळेल आणि हा पुन्हा एकदा लेग साइडला मारायच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी एक निर्धाव चेंडू गेलाय आणि अंपायरचा इशारा येतोय थ्रो गोलंदाज नो चेंडू.
आम्ही इथून सुद्धा सांगत होतो, मी म्हटलं राहुलला की हा गोलंदाज थ्रो करतोय आणि लगेचच पंचाने थ्रो गोलंदाज म्हणून त्याला घोषित केलं. पंच दोन्हीही आपली भूमिका चोख बजावताना कमिटीचं सुद्धा लक्ष आहे, त्यामुळे पंच आणि कमिटी याच्या माध्यमातून यांच्या नजरेतून कोणीही सुटणार नाहीये. इथे सुद्धा एक उत्कृष्ट कमिटी अजिंक्यतारा चॅम्पियन चषक जी कमिटी आहे, अध्यक्ष असतील मंगेजी भागणे साहेब, त्यानंतर संचालक प्रमुख अनिलजी मांजरेकर सर आणि मनीषजी लोंढे सर या ठिकाणी रंग व्यासपीठावरती बसलेले आहेत. ते पाहत आहेत सामना, प्रत्येक खेळाडूचं निरीक्षण करतायत, प्रत्येक खेळाडूचं या ठिकाणी नोंद घेतली जाते. आणि पुन्हा एकदा त्या जागेवरती आलाय, नितेशच्या जागेवरती गोलंदाजी करण्यासाठी आलाय रामा, एक सिनियर खेळाडू, बरेच वर्षानंतर गोलंदाजी करताना पाहतोय आपण. मला वाटतंय शेवटची रामाने अजिंक्यतारामध्ये 2017ला गोलंदाजी केली असेल आणि त्यानंतर आता 2026 मध्ये गोलंदाजी कशी करतोय आणि पुन्हा एकदा हवाई प्रकाराच्या नाद्यामध्ये आता मात्र रामाने या ठिकाणी करामत केली आणि त्यांनी पहिल्याच चेंडूवरती एक जेल घेतला होता, परंतु फ्री हिट असल्या कारणाने हा खेळाडू नाबाद ठरला आहे. जितेशला किती वेळा जीवदान देत आहे. जितेश पुन्हा एकदा तयार होतोय, आपलं लाईनअप करून रामा सामना करेल आणि पुन्हा एकदा लेग साइडलाच खेळण्याचा प्रयत्न करतोय जितेश, परंतु त्याला आता मात्र हा चेंडू निर्धाव गेलाय. आउट या ठिकाणी एष्टीचित होतोय जितेश. चांगला खेळलाय जितेश. जितेशसाठी टाळ्या वाजवा मित्रांनो. खरोखरच एक अंडर 19चा खेळाडू या ठिकाणी अजिंक्यतारामध्ये खेळताना पाहतोय आपण आणि हेच अजिंक्यताराचं पुढील भविष्य आहे. आणि 13वा नव्हे तर 30वा या ठिकाणी अजिंक्यतारा चॅम्पियन चषक ज्यावेळी संपन्न होतील त्यावेळी यातीलच काही खेळाडू या व्यासपीठावरती आपण पाहायला मिळतील, बघायला मिळतील. आणि त्याची जागा घेण्यासाठी एक सिनियर खेळाडू, लिजेंड खेळाडू सुचित भानसे, बघूया. सचिन भानसे, माफ करा, सचिन भानसे मार्कअप लाईन वरती तयार. रामा सामना करेल आणि जोरदार प्रहार केला, हवाई प्रहार. मला वाटतं हा झाडाला लागेल शक्यतो आणि हा गेलाय आरपार षटकार. डीजे नुसार जर फलंदाजी आणि गोलंदाजी केली तर निश्चितच आपलं या ठिकाणी पाड जड असू शकतं. तेच काम सचिन भानसे करतोय आणि या ठिकाणी विकेट सॅक्रिफाईड केले सचिन भानसे यांनी. षटकाची समाप्ती झाले. 4 षटकानंतर गणेशवाडी संघाची झालेली धावसंख्या 62 धावा. एक मोठं धावांचं डोंगर या ठिकाणी गणेशवाडी संघाने उभं केले. बघूया पळंजे संघ आता त्याचा सामना कसा करतोय गणेशवाडी संघाकडे. गणेशवाडी संघाकडे जर पाहिलं तर सुचित भानसे हा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्यानंतर प्रथमेश आहे, शैलेश आहे, सचिन भानसे आहे, विनायक जाधव आहे, असा अष्टपैलू खेळाडूंचा भरणा असलेला गणेशवाडी संघ. आणि त्याच पद्धतीचा पळंजे संघ सुद्धा कोणतेही कसर या ठिकाणी सोडणार नाही, कारण का हे 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक आहे. या चषकावरती नाव कोरण्याचं प्रत्येक संघाचं एक स्वप्न असतं. पलांजे संघाने ते स्वप्न पूर्ण केलेलं आहे, परंतु दुसऱ्यांदा पुन्हा एकदा अजिंक्यताराचं स्वप्न पाहणं हेच प्रत्येक संघासाठी मोठी गोष्ट असते.
या ठिकाणी माननीय श्री देवजी बेर्डे साहेब उपस्थित आहेत. मी ओके चला पुढील होणारा सामना आहे एबीसीसी वावगर विरुद्ध साईनाथ देगाव. मी दोन्ही संघ नायकाला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. पहिला दुसरा आणि शेवटचं कॉल आहे दोन्ही संघासाठी. एबीसीसी वावगर विरुद्ध साईनाथ देगाव. साईनाथ देगाव संघ प्रथमच या 13व्या महाचॅम्पियन चषक स्पर्धेत खेळताना आपण पाहणार आहोत. आणि सर्व संघांना आणि इथे बसलेल्या सर्व प्रेक्षकांना, हितचिंतकांना आणि क्रीडा रसिकांना उत्सुकता आहे ते म्हणजे साईनाथ संघ खेळताना बघण्याची. कारण का त्यामध्ये दोन जे खेळाडू आहेत, एक स्वप्नील बारे आणि अक्षय घाणेकर, या दोन खेळाडूंना पाहणं म्हणजे एक मोठी मनोरंजन असतं. आणि त्यांच्याकडून फलंदाजी आणि गोलंदाजी मजा लुटण्याची काम प्रेक्षक वर्ग नेहमीच करत आलेला आहे. आणि साईनाथ संघ सुद्धा तितकाच ताकदीचा आहे. सोबत एबीसीसी संघ एक सामना खेळलेला आहे आणि त्यांच्या सोबत होणारी मॅच ही निश्चितच चुरशीची होईल. तर मी दोन्ही संघांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये येण्याची कृपा करावी. चला फलंदाज पाठवा. पळंजे संघाने पंचांची पाण्याची व्यवस्था करायची आहे. चला फलंदाज पाचारण केलेले आहेत पळंजे संघाकडून. गणेश जर्सी क्रमांक 18 आणि रामा जर्सी क्रमांक 07. राम आणि गणेश एक उत्कृष्ट फलंदाज या वर्षी मध्ये भन्नाट फॉर्म मध्ये असलेला गणेश आणि त्याची साथ आणि त्याची सोबत देण्यासाठी रामा मैदानावरती उतरलाय बऱ्याच दिवसाने. बघूया पहिलं षटक पॉवर प्लेचा असणार आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर 10 ते 12 धावा आल्या आणि बाकीच्या उर्वरित 3 षटकामध्ये तुम्हाला राहिलेल्या धावांचं मोठं डोंगर पार करायचं आहे. गणेशवाडी कडून पळंजे संघ वावगरचा डोंगर आणि भडवलेचा डोंगर पार करून जायचा आहे. बघूया कोण या ठिकाणी विजय होतोय, सृष्टी होते. कारण का ही आता नॉकआउटची स्पर्धा या इथून सुरू होते. जो जिंकेल तो पुढे जाईल आणि जो हरेल त्याला घरचा रस्ता आणि पुन्हा 14व्या अजिंक्यतारा चॅम्पियन चषकाची वाट पाहावी लागणार आहे. एबीसीसी वावगर या ठिकाणी नाणेफेक जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. एक सावध सुरुवात केली आहे पलांजे संघाने. चेंडू ढकलून दिलाय आणि संघाचं खातं उघडलंय 1 धावेने. गणेशने आता रामाला स्ट्राईक दिले. रामा फटकेबाजी करण्यामध्ये माहीर आहे, तरबेज आहे, पट्टाईत आहे. परंतु काहीशी प्रॅक्टिस आणि बरेच वर्ष गॅप यामुळे थोडं फरक पडू शकतोय. आणि सुचितने हा स्वेर चेंडू फेकलाय. अव्वंतर धाव दिले. 1 धावेची भर. धाव संख्या हलता ठेवतोय. 2 धावा. सुचित द बॉस गणेशवाडी टीम. आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार केलाय रामाने आणि त्या चेंडूवरती एकच धाव दिले. उत्कृष्ट फिल्डिंग सचिन कडून. कारण गणेशवाडी संघ थोडस शांत आणि संयमाने खेळेल. कारण का धावा बोर्डावरती लागल्या 62 आणि पळंजे संघाला मोठं कडवं आव्हान आहे. आणि पुन्हा एकदा चेंडू विरकावून दिलाय आणि हा चेंडू गेलाय डायरेक्ट सीमा पार पत्र्याला लागलेला चेंडू गेलाय षटकार. डीजे
थोडं संगीत या ठिकाणी वाजते, संगीत मजा या ठिकाणी लुटतायत प्रेक्षक वर्ग. पुन्हा एकदा सामना करे सुचितचा गणेश. बघूया बॅट भिरकावलंय आणि जोरदार अपील केले सुचितने. अपील फेटाळून लावले पंचाने. कोणताही या ठिकाणी धाव नाहीये. चेंडू निर्धाव गेलाय. सुचित एक डोकेलिटीने टाकणारा गोलंदाज म्हणून ओळखलं जातं पंचकृषीमध्ये. आणि पुन्हा एकदा सुचित गोलंदाजी करतोय गणेश साठी. आणि हा चेंडू मात्र पॉवर प्ले असल्याने गेलाय. चेंडू मैदानाला गुळगुळ्या करत सीमा पार चौकार. तेरा धावा नो लॉस. आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने तोच फटका मारलाय गणेशने. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेला चेंडू निघून गेलाय सीमा पार. पहिलं षटक समाप्ती. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पळंजे संघाची 17 धाव संख्या झालेली आहे. एक चांगलं धाव फलक या ठिकाणी पहिल्याच पावप्लेच्या षटकामध्ये पळंजे संघाने या ठिकाणी धावा कुठल्या आहेत? 17 धावा. अजूनही मोठा लक्ष आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत. 46 18 चेंडू आणि धावा पाहिजेत 46. 46 18 बॉल्स नीड ऑफ 46 रन. सचिन सुचितचा भाऊ सचिन आलाय गोलंदाजी करण्यासाठी. एक षटकार मारलाय सचिनने. आणि आपलं प्रदर्शन पुन्हा एकदा गोलंदाजी मधून दाखवणार आहे सचिन. एक अनुभवी गोलंदाज. बघूया. आणि हा चेंडू पहिला चेंडू फेकलाय स्क्वेअर चेंडू. एक धाव. वाढलेली धाव संख्या 18. सचिन मला वाटतंय 2022 नंतर सचिन पुन्हा एकदा अजिंक्यतारामध्ये गोलंदाजी करताना. 13वा अजिंक्यतारा चॅम्पियन चषक 2026 क्रीडांगण भगवान दादा मैदानात या ठिकाणी होते. आणि हा गेलाय षटकार आणि नो चेंडू. बोनस दिलाय. गणेशवाडी नो चेंडू आहे. दिसतंय
यानंतर कमिटी मेंबरनी दक्षता घ्यायचं आहे. पुन्हा एकदा लाईन त्या ठिकाणी मारायची आहे. थोडं कॅमेरा वरती थोडं आपल्याला स्पष्ट दिसत नाहीत. आणि पुन्हा एकदा स्वैर मारा करतोय सचिन आणि पुन्हा एकदा बोनस धावेने धावसंख्या मात्र वाढवतोय. पन्हाळ जे संघाची वाढलेली धावसंख्या 26 धावा. एकही चेंडू न फेकता 9 धावांचं या ठिकाणी फ्री हिट कंटिन्यू राहील. फ्री हिट कंटिन्यू राहील. एकही चेंडू न फेकता आतापर्यंत नेक्स्ट मॅचला आखली जाईल. आता थोडीशी तुम्ही सचिन फ्री हिट. ओ मस्त कमबॅक केलंय सचिनने आणि खरोखरच 0 चेंडू आणि 9 धावा देत असताना फ्री हिट वरती मात्र त्यांनी कोणतीही धाव दिलेली नाही आणि एक जोरदार कमबॅक केलंय. कारण का लक्ष मोठं आहे आणि इथं कोणतेही लक्ष जरी 6 चेंडू आणि 24 धावा जरी असल्या तरी त्या या ठिकाणी पूर्ण होत आहेत, मारल्या जात आहेत. कारण का धनराजच्या फलंदाजी करताना 6 चेंडू आणि 26 धावा कुठल्या होत्या आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता करतोय सचिन. दोन्ही जे यजमान संघ आहेत त्यांचे खेळाडू आहेत, त्यांनी तयार राहायचं आहे. षटक संपल्यानंतर त्वरित जाऊन लाईन आखायची आहे. सचिन रामा या ठिकाणी पुन्हा एकदा फसलाय. सचिनने मात्र कमबॅक केले जोरदार. तो एक षटकार जरी लागावला असला तरी पण 3 चेंडू त्याने चांगले फेकलेत आणि आपल्या संघासाठी कमबॅक केले. सचिन धावसंख्या पोहोचले जाऊन 27 धावा. अजूनही लक्ष अवघड आहे परंतु अशक्य असं नाही आहे, शक्य सुद्धा नाहीये. शेवटच्या चेंडूपर्यंत क्रिकेटला काही खरं बरं नसतं आणि हा पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. कॅमेरामॅनला दिशा दाखवलाय आणि 6 धावा या ठिकाणी कुठल्या आहेत. फटका मारलाय 6 धावेचा गेला षटकार. ठीक आहे. या ठिकाणी सचिन पुन्हा एकदा कमबॅक करतोय. पळंजे संघ या ठिकाणी षटकार मारला होता आणि त्या षटकाराच्या मध्ये त्याने धावसंख्या जाऊन पोहोचले 34 वरती आणि सचिन पुन्हा एकदा कमबॅक करतोय आणि हा चेंडू रामा खेळलाय. रामाला काही चेंडू समजलेला नाहीये आणि त्या चेंडूवरती पुन्हा एकदा 1 धाव घेतले. संघाची वाढलेली धावसंख्या 35. बघा मित्रांनो 2 षटक समाप्तीवरती आलेले आहेत आणि संघाची धावसंख्या झाले 35. अजूनही 28 धावा. 12 चेंडू 28 धावा. बघा 2 षटकानंतर 35 धावा कुठल्या पळंजे संघाने आणि आता मात्र त्यांना 12 चेंडू आणि 28 धावा या ठिकाणी पाहिजेत. गणेशवाडी संघाकडे सुद्धा समान संधी आहे. 50-50 हा सामना म्हणता येईल कारण का दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि दोन्ही संघांना 50-50 हा सामना आहे. कारण जो जिंकेल तो मी म्हटलंय पुढच्या फेरीत जाईल आणि जो हारेल त्याला पुन्हा एकदा 14व्या अजिंक्यतारा महाचॅम्पियन चषकाची वाट बघावी लागेल. जास्त वेळ खर्च करायचा नाहीये. प्रथमेश गोलंदाजीसाठी आलाय, नवखा गोलंदाज, परंतु मागील कुणबी चषक सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी गोलंदाजी केले आणि ह्या विकेटचा ह्या मैदानाचा त्याला थोडासा अनुभव आहे. बघूया तो अनुभवाचा फायदा किती घेतोय. आणि हा जबरदस्त नवखा गोलंदाज जरी असला तरी
त्याने हा चेंडू मात्र निर्धाव टाकलाय रामाला आणि या ठिकाणी धावपात होता होता थोडक्यात बचावलाय. पंचांचा अजूनही कोणता निर्णय आलेला नाहीये. मला वाटतंय धावचित नाहीये, सेफ मध्ये आहे. एक धाव पूर्ण केले निर्धाव चेंडूवरती आणि विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू असताना एक धाव घेणं म्हणजे खूपच रिस्की काम होतं, परंतु ते रिस्क घेतले आणि मॅच या ठिकाणी जिंकायच्या इरादाने उतरलाय तो म्हणजे गणेश. गणेश पुन्हा एकदा सामना करतोय, चांगला फॉर्म मध्ये आहे, लय मध्ये आहे. आतापर्यंत त्याने चांगले 2 षटकार आणि 2 चौकार लगावलेत आपल्या फलंदाजीमधून आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 35 धाव संख्या वरती पोहोचवले प्रथमेश. पुन्हा एकदा तयार गणेशसाठी आणि हा चेंडू फुलटॉस फेकलाय. पंचांचा कोणताही त्या चेंडूवरती इशारा आलेला नाहीये. पंचाने या ठिकाणी रिव्ह्यू मागितलाय संघाकडून. ओके बघून घ्या बघा इथे स्टेप आउट झालाय का बघा. बॉल कुठे पडला खाली पडला. बॉल असा उंच येऊ द्या पण बॉल कुठे खाली पडला. कुठे पण भरलाय बघा कॅमेरा. बॉल कुठे पडला कुठे गेला काम झूम घे. रिअल मध्ये दाखवा जरा. उंच बॉल जाऊ द्या. बॉल बघा नाही याच्यावरती कमरेवर पडतोय. नो आहे कोण डायरेक्ट बॉल पडला असेल पुढे म्हणजे ऑफ साइडला आलाय रे. स्टेप आउट नाही झालाय, ऑफ साइडला आलाय. नो आहे ना. आणि हा टीव्ही रिप्लाय मध्ये या ठिकाणी थर्ड पंच राहुलजी मांजरेकर यांनी नो घोषित केलेला आहे. आणि बघूया प्रथमेश काय करतोय, कारण कमबॅक करायचंय मित्रांनो. कमबॅक केल्याशिवाय आपल्याला बॅकअप मिळणार नाहीये आणि बॅकअप मिळेल तरच पुढच्या फेरीमध्ये आपल्याला जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. अजिंक्य तारा या ठिकाणी लीग मॅच खेळून आणि पुन्हा एकदा एक हवाई प्रकाराच्या नादामध्ये खूपच खेळाडू पुढे आलेला आणि या ठिकाणी चेंडू समजू शकला नाहीये आणि हा सरळ निघून गेलाय वडा खालून. 4 धावा. काहीच या ठिकाणी पळंजी आणि गणेशवाडी संघामध्ये चुरशीची लढाई सुरू आहे. बघूया कोण पुढे जातोय आणि जोरदार प्रहार केलाय गणेशने. निघून गेलाय चेंडू, आर पार गेलाय पत्र्या पार. षटकार गणेश या ठिकाणी मात्र कमाल केले, कौतुकास पात्र ठरला पळंजी संघाकडून. मी गोलंदाज नवोदित गोलंदाज मार खाताना आपण पाहतोय. कारण काय मित्रांनो 2 षटकामध्ये 35 धावा झाल्यानंतर थोडस आव्हान सोपं झालं होतं पळंजी संघासाठी, परंतु कमबॅक करण्याची संधी या ठिकाणी गणेशवाडी संघासाठी होती. परंतु वारंवार नो चेंडू आणि काहीसे आव्हानतर धावा देताना पाहायला मिळतात. त्यामुळे ही लढत अखेरपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल राहुलजी, असं मला तरी वाटतंय. गणेशचं विकेट घेणं या ठिकाणी खूपच गणेशवाडी संघासाठी मोठं आव्हान असणार आहे. बघूया प्रथमेश कसा सामना करतोय. आणि हा चेंडू काहीस रनअप मध्ये चुकलेला प्रथमेश. दबाव घेतलाय प्रथमेशने आता गणेशाचा
गणेश मात्र फ्री हिट फलंदाजी करतोय. कोणतंही दडपण नाहीये, प्रेशर नाहीये, दबाव नाहीये. बघूया काय करतोय आणि पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याच्या नादामध्ये मात्र नाराज होतोय गणेश आणि त्या धावेवरती सुद्धा एक धाव घेते. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय रामाला काहीतरी करावं लागेल आणि पुन्हा एकदा गणेशला स्ट्राईक द्यावी लागेल असं त्यांच्या संघाकडून मला वाटतंय सूचित होते. परंतु गणेश नॉन स्ट्राईकला आहे, रामा स्ट्राईकला आहे आणि प्रथमेश गोलंदाजी करतोय. प्रथमेशला मॅच जिंकण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावं लागेल. मित्रांनो, शेवटच्या चेंडू पर्यंत क्रिकेटचं गणित हे कोणीच सांगू शकत नाही, भाकीत वर्तवू शकत नाही. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत काहीच खरं नसतं. आणि पुन्हा एकदा फटका खेळलाय रामा. आता मात्र पुन्हा एकदा फॉर्म मध्ये येताना दिसतोय आणि हा चेंडू सरळ निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा पार. क्रम पूर्णपणे बिघडलाय, बदलून गेलाय. 8 चेंडू आणि 7 चेंडू आणि 11 धावा. बघा मित्रांनो, मी मगाशीच म्हटलं होतं 62 धावांचं जरी आव्हान मोठं वाटत असेल तरी पण जर आपण प्रयत्न केलं तर अशक्य गोष्ट ही शक्य होते. हेच गणेश आणि रामाने दाखवून दिलेलं आहे. आणि आता मात्र प्रथमेशला कमबॅक करावंच लागेल. हा जर चेंडू निर्धाव गेला तर मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चुरस निर्माण होऊ शकते. तर या ठिकाणी फिल्डिंग सुद्धा तितकीच महत्वाची आहे गणेशवाडी संघाकडून. आणि या ठिकाणी रामाबादची धावचित होतोय. पंचांनी बोट आभाळाकडे केलंय आणि या ठिकाणी रामा धावचित होतोय. आता मात्र पुन्हा एकदा समीकरण बिघडलंय, काहीच बदललंय. 6 चेंडू आणि 10 धावा. अजूनही सामना 50-50% आहे, 50-50% आहे. कोणीही जिंकू शकतो, कोणी उठू शकतो. जे बसले होते ते उभे राहिले आणि जे झोपले होते ते जागे झाले. आणि आता मात्र या ठिकाणी ही चुरशीची आणि अटीतटीची मॅच या ठिकाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आता खुद्द माजी कर्णधार शैलेश जाधव शेवटचं षटक या ठिकाणी टाकण्यासाठी आपल्या संघाकडून आलेले आहेत. शैलेश एक अनुभवी गोलंदाज. बघूया, 6 चेंडू त्याच्या हातामध्ये आहेत आणि 11 धावा त्याला बचाव करायचे आहेत. तर कोणत्या पद्धतीने 10 धावा बचावात्मक पवित्र या ठिकाणी त्याला करावा लागेल. कारण गणेश फुल फॉर्म मध्ये आहे, संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली फलंदाजी करतोय. या सामन्यात सुद्धा तो चांगला खेळतोय, चौकार आणि षटकारांची आतषबाजी करतोय. क्या बात आहे, सुंदर असा चेंडू फेकला होता आणि त्या चेंडूवरती मात्र गचाक क्षेत्ररक्षण झालंय आणि सहज आणि सहज 2 धावा या ठिकाणी. धावा किती आहेत? 2 धावा. आता मात्र 5 चेंडू आणि 8 धावा. शैलेशने चांगला चेंडू फेकला होता, परंतु सूचित कोणताही समजू शकला नाही चेंडू आणि त्या चेंडूवरती मात्र 2 धावा घेतल्यात. नाहीतर 5 चेंडू आणि 10 धावांचं आव्हान असतं. आता मात्र समीकरण बदललंय. आता समीकरण झाले 5 चेंडू आणि 8 धावा. शैलेश दडपण दोघांवरती सुद्धा आहे, शैलेशवरती सुद्धा, गणेशवरती सुद्धा आणि संपूर्ण गणेशवाडी आणि पणजी संघावरती. आणि पुन्हा एकदा शैलेशने चांगली गोलंदाजी करतोय, या चेंडूवरती 1 धाव देतोय. अशा पद्धतीने पुन्हा एकदा समीकरण बदलतंय. 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू आणि 7 धावा. कोण जिंकणार, कोण या ठिकाणी पुढच्या फेरीत जाणार हे पाहणं मात्र या ठिकाणी मोठं रंजनात्मक उत्सुकात्मक होईल. बघूया, उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे. शैलेश आणि गणेश, काहीसा दबाव शैलेश वरती, कारण रनअप मध्ये थोडा मिसअंडरस्टँडिंग होते.
काही दबाव घ्यायचा नाहीये. मॅच आहे मित्रांनो, हार जीत हे होत असते. आयुष्य हे चढ उताराचं असतं, खास खळग्याने भरलेलं असतं. आणि हा वाव क्या बात आहे, जबरदस्त चेंडू फेकलाय शैलेशने आणि निर्धाव चेंडू टाकलाय आणि त्या निर्धाव चेंडूवरती गडी बाद होऊन माघारी परततोय. आणि आता मात्र स्ट्राईकला गेलाय गणेश. जे बॅनर लावत आहेत, जर लागत असेल तर लावा, नाहीतर सन्मानाने त्याला उतरवून आणायचे आहे. बघा, अजून एक दोघांची मदत घ्या आणि तो बॅनर व्यवस्थित पुन्हा एकदा लावून घ्या. यजमान संघ संघर्ष भागनेवाडी मदत करा. चला, आता 3 चेंडू आणि 7 धावा. शैलेश की गणेश, गणेश की शैलेश, बघूया. ओ हो, क्या कमाल है, क्या बात है. शैलेशने या ठिकाणी कमाल दाखवले, जबरदस्त कमबॅक केले आपल्या संघासाठी. आता पुन्हा एकदा समीकरण बिघडलंय. 2 चेंडू आणि 7 धावा. शैलेश काहीच 2 चेंडू आणि 7 धावा. शैलेशने कमाल दाखवले आपल्या संघासाठी. मी मगाशीच म्हटलं होतं, तो माजी कर्णधार म्हणून गणेशवाडी संघाकडून खेळलेला आहे आणि आता मात्र त्याने या ठिकाणी कमाल दाखवले. 10 धावेची आवश्यकता असताना फक्त 4 चेंडूवरती त्याने 2 धावा दिल्यात. आणि पुन्हा एकदा इथं एक झेल होऊ शकतो आणि पुन्हा एकदा काहीतरी इथं चुकलंय आणि हा निघून गेलाय चौकाराच्या दिशेने. जरी चेंडू अडवला असता राहुलजी, तरी सुद्धा 2 धावा गेल्या असत्या आणि शेवटच्या चेंडूवरती 1 चेंडू आणि 5 धावांचं लक्ष आलं असतं. परंतु या ठिकाणी समीकरण पूर्णपणे बिघडून गेले आणि आता समीकरण आलेलं आहे 1 चेंडू आणि 3 धावा. बघूया, सर्वांचे डोळे विस्फारलेले आहेत. जितेशला कोणताही मैदानाचा अंदाज आलेला नाहीये. मागच्या चेंडूवरती सुद्धा त्याने अशीच फिल्डिंग केली आणि त्या चेंडूवरती चौकार दिला होता. त्याच पद्धतीने हा चेंडू सुद्धा त्याने चौकार दिलेला आहे. आता मात्र समीकरण बिघडलंय. बघा, प्रथम कंपल्सरी चेसिंग आणि प्रथम फलंदाजी करणारा संघ या ठिकाणी विजयी होईल. कंपल्सरी 3 धावा बनवणं पळंजे संघासाठी आवश्यक आहेत. थोडं नाहीतर अंपायर नो बॉल देतील आणि तुमचं परत खलीवली होऊन जाईल. शैलेश चांगली गोलंदाजी करतोय, त्याला साथ द्या मित्रांनो. आणि गणेश सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. टाळ्यांच्या गजरात दोघांचंही स्वागत होऊन जाऊ द्या. सर्वांना, दोघांना टीमलाही आपण शुभेच्छा देऊया. कोण जिंकणार, कोण पुढच्या फेरीत जाणार, गणेशवाडी की पळंजे संघ. आणि इथे क्लीन बॉल केलाय शैलेशने आणि विजयी झालाय गणेशवाडी क्रिकेट संघ. जबरदस्त कमबॅक केले शैलेशने आणि खरोखरच करून दाखवले शैलेशने. गणेश मात्र जबरदस्त फलंदाजी करत असताना शेवटच्या चेंडूवरती 3 धावा बनवू शकला नाही आणि गणेशवाडी संघाने काय विजय मिळवलाय, जबरदस्त या ठिकाणी विजय मिळवलाय. आतापर्यंत तुम्ही फलंदाजीचे विजय पाहत होतात आणि इथे मात्र गोलंदाजीवरती विजय